पिंपळनेर नगर परिषद नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न। पिंपळनेर नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांनी मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता अधिकृतरित्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला पदग्रहण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व जल्लोषात पार पडला। पदग्रहणापूर्वी नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांनी श्री क्षेत्र मुरलीधर मंदिर येथे विधिवत पूजा अर्चा करून शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली। त्यानंतर शहरातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत नगर परिषद कार्यालयात त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। या पदग्रहण समारंभास भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाणे, माजी उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे ग्रामीणचे उपाध्यक्ष चंद्रजित पाटील यांच्यासह पिंपळनेर नगर परिषदेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांनी पिंपळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा व इतर मूलभूत सोयी सुविधांवर विशेष भर देत पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। या पदग्रहण समारंभामुळे पिंपळनेर शहरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नमस्कार। आज पिंपळनेर नगर परिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी जे पदग्रहण आज स्वीकारत आहे त्यासाठी पिंपळनेरकरांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद करते। तसेच माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, तसेच माजी आमदार कुणाल बाबा पाटील, माननीय आमदार अमरीश भाई पटेल, तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, तसेच माजी जिल्हा अध्यक्ष बबन भाऊ चौधरी, माननीय सभापती हर्षवर्धनजी दहिते, तसेच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष चंद्रजित भैया पाटील व भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी, पिंपळनेर मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी व सर्व पिंपळनेरचे भारतीय पक्ष जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते असं सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानते व कोटी कोटी प्रणाम करते। व तसेच पिंपळनेर शहरातील मायबाप जनतेने मला जो भरभरून आशीर्वाद दिला आहे त्यासाठी मी मनपूर्वक आभार मानते व त्यांच्या विश्वासास पूर्णपणे पात्र राहण्याचं मी ग्वाही देते। धन्यवाद। पिंपळनेर शहरातील आज जो मी पदभार स्वीकारून खुर्चीवर बसली आहे ही केवळ खुर्ची सत्तेसाठी नव्हे तर मी एक जबाबदारी म्हणून या खुर्चीकडे बघेन व पिंपळनेरच्या विकासासाठी नक्कीच गतिशील प्रयत्न करेल। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, रफिक शेख, पिंपळनेर।